नमस्कार, मी श्वेतांकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव शहरातील अंजनेय नगर येथील माळ मारुती पोलीस स्टेशन हद्दीतील खासगी सावकार संतोष पद्मनावर वय 46 या इसमाचा काल बुधवारी मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबियांनी मृत व्यक्तीचा सकाळी तातडीने अंत्यसंस्कार केला. मात्र हा मृत्यू संशयास्पद असल्याची फिर्याद त्यांच्या मुलीने माळ मारुती पोलीस स्थानकात दिला आहे. या प्रकरणी नोंद झाल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून व न्यायालयाची परवानगी घेऊन जिल्हा पोलिसांचे पथक तातडीने अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर पुरलेला मृतदेह पुन्हा उकरून शवचिकित्सा करण्यात आली. मात्र नेमक्या कोणत्या कारणामुळे ते दगावले याचा उलगडा अद्याप झाला नाही. यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी काल प्रकल्प अंमलबजावणी एजन्सी तसेच बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड व महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक सूचना केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काल मंगळवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी प्रकल्प अंमलबजावणी एजन्सीच्या अधिकाऱ्यांची MPLAD प्रकल्पासंदर्भात बैठक घेतली. यावेळी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित एजन्सीला देण्यात आल्या. याखेरीज जिल्हाधिकारी रोशन यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने पूर्ण झालेली विकास कामे महापालिकेकडे सुपूर्द करण्यासंदर्भात बैठक पार पडली. यावेळी बेळगाव महापालिका व स्मार्ट सिटीचे अधिकारी उपस्थित होते. बेळगाव तालुक्यातील बसुर्ते व चंदगड तालुक्यातील महिपाळगड येथील शेतकऱ्यांच्या जमिनी सरकार काढून घेऊन त्या ठिकाणी नवीन धरण बांधण्याचा प्रकल्प राबवणार आहे. त्यामुळे इथला शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. याला विरोध दर्शवण्यासाठी येथील स्थानिक शेतकरी जागा झाला असून आमच्या जमिनी प्रकल्पासाठी देणारच नाही असा ठाम निर्धार घेऊन आज बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. बसुर्ते गावालगत यापूर्वीच एक धरण आहे. मात्र शासनाने पुन्हा याच भागात मोठ्या धरणाची निर्मिती करण्यासाठी शासकीय फंडातून या धरणाची उभारणी करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. सदर निधीही मंजूर करण्यात आलाय. मात्र अनेक गोरगरीब शेतकऱ्यांची जमीन या धरणात गेली तर शेतकरी देशोधडीला लागण्याची वेळ येणार आहे, असे या धरणात शेती जाणाऱ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. गेली 67 वर्षे सुरू असलेल्या सीमा लढ्यामध्ये तसेच माय मराठी भाषेच्या संवर्धनासाठी बेळगाव सीमा भागातील मराठी पत्रकारांनी दिलेलं योगदान मोलाचं असल्याचं प्रतिपादन माजी महापौर आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी बोलताना केले. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. त्यानिमित्ताने मराठी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आमच्या तरुण भारतच्या डिजिटल मीडियाच्या 2 प्रतिनिधी निलेश मोरे आणि विजय निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मालोजी अष्टेकर यांच्यासह मध्यवर्ती समितीचे ज्येष्ठ नेते प्रकाश मरगाळे, रमाकांत कोंडुस्कर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष वासू सामजी, राजू कदम, सिद्धार्थ चौगुले, सरचिटणीस श्रीकांत कदम, माजी उपमहापौर संजय शिंदे, माजी नगरसेवक प्रशांत भातखांडे, अमित देसाई यांच्यासह युवा समितीचे पदाधिकारी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते. केएलई शताब्दी चॅरिटेबल हॉस्पिटल येळ्ळूर रोड तर्फे आज बुधवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी जागतिक संधिवात आणि मूलद्रव्य दिवस साजरा करण्यात आला. प्रसंगी कारभार गल्ली, पिंपळकट्टा, वडगाव येथून येळ्ळूर रोड येथील केएलई इस्पितळापर्यंत भव्य पदयात्रा काढण्यात आली. दरम्यान संधिवात आणि कॅल्शियमच्या कमतरतेबद्दल जनजागृती करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून केएलई संस्थेचे डायरेक्टर डॉक्टर HB राजशेखर, केएलई CC हॉस्पिटल आणि MRCचे डायरेक्टर डॉक्टर SC धारवाड, संधिवात विभाग प्रमुख डॉक्टर VG मुरकीभावी, डॉक्टर मुरुगेश कुरणी हे उपस्थित राहून मार्गदर्शन केले. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर अमित पिंगट, डॉक्टर जगदीश सुरण्णवर, डॉक्टर CV शेट्टर, डॉक्टर आनंदकुमार खटावी, डॉक्टर शकीब आदींसह इतर डॉक्टर्स आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सादर आहे लोकमान्य मोदक निवेश योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.50% परतावा, तेही फक्त 21 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-2124-050. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं.
काकतीवेस येथे धोकादायक असलेली झाडे आणि फांद्या हटवण्यात आल्या आहेत. वन खात्यातर्फे ही कार्यवाही करण्यात आली आहे. शहर आणि बाजारपेठेमध्ये धोकादायक झाडे आणि फांद्या आहेत. नागरिकांना आणि वाहतुकीला ती अडथळा ठरू लागली आहेत. अशी धोकादायक झाडे हटवावीत अशी मागणी नागरिकांनी केली होती. याची दखल घेत वन खात्याने झाडे हटवण्याचे काम हाती घेतले आहे. काकतीवेस रोडवर धोकादायक झाडे आणि फांद्याही तोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांना दिलासा मिळालाय. वादळी पावसामुळे धोकादायक झाडांचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. याची दखल घेत वन खात्याने धोकादायक झाडे हटवण्याची मोहीम सुरू केली आहे. राज्यातील 3 विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 13 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सत्ताधारी काँग्रेस आणि एनडीए आघाडी यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होईल. या निवडणुकीसाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी मंगळवारी रामनगर जिल्ह्यातील चन्नपट्टण, हावेरी जिल्ह्यातील शिग्गाव आणि बेळ्ळारीमधील संडूर या विधानसभा मतदारसंघाची तारीख जाहीर केली. 13 नोव्हेंबर रोजी 3 विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान होईल. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. सत्ताधारी काँग्रेस आणि एनडीएमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. बाल संरक्षण संचालनालय बेंगलोर, कर्नाटक राज्य बाल हितरक्षण आयोग बेंगलोर, जिल्हा प्रशासन, महिला व बालकल्याण खाते आणि जिल्हा बाल संरक्षण शाखा बेळगाव यांच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी राबवण्यात येणाऱ्या व्यथित बाल संरक्षण मोहीम कार्यक्रमाचे उद्घाटन आज सकाळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या हस्ते झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आयोजित या कार्यक्रमास बेळगाव तालुका आरोग्य अधिकारी राजश्री पाटील, खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर आणि संबंधित खात्याचे अधिकारी, कर्मचारी आणि निमंत्रित उपस्थित होते. प्रामुख्याने समाजातील बाल कामगार पद्धतीचे समूळ उच्चाटन करणे आणि त्रस्त, व्यथित अशा संबंधित बालकांना संरक्षण देणे हा व्यथित बाल संरक्षण मोहीम कार्यक्रम राबवण्याचा मुख्य उद्देश आहे. स्वामी विवेकानंद यांनी 16 ऑक्टोबर 1892 रोजी सलग 3 दिवस बेळगाव शहरातील विवेकानंद मार्ग, रिसालदार गल्ली येथे सध्याच्या स्वामी विवेकानंद स्मारक येथे वास्तव्य केले होते. सदर घटनेला आता 125 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. तत्कालीन नामवंत वकील सदाशिव बाळकृष्ण भट यांच्या निवासस्थानी त्यांनी 3 दिवस सलग वास्तव्य केले होते. त्या पावन दिनाच्या स्मरणार्थ आज बुधवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत विवेकानंद स्मारक जनतेसाठी खुले ठेवण्यात आले होते. रात्री 8:45 वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत रंगपुतळी कठपुतळी संघ बेंगलोर यांच्याकडून स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित कळसूत्री बाहुल्यांचा खेळ, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शहरवासियांनी स्मारकाला भेट देऊन विविध कार्यक्रमांचा लाभ घेतला. महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावच्या वतीने महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना पत्र पाठवून येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात सीमा प्रश्नासंबंधी आपापल्या पक्षाची भूमिका जाहीर करावी अशा प्रकारचे पत्र पाठवण्यात आलं आहे. या संदर्भात आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने इस्लामपूर येथे माजी कृषी मंत्री शरद पवार आणि जयंत पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नाना पटोले यांनाही पत्रे पाठवण्यात आली आहेत. महाविकास आघाडीच्या नेते मंडळींशी आपण चर्चा करतो असे शरद पवार यांनी आश्वासन दिलं आहे. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे. मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी बुधवारी मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील समस्यांचा आढावा घेतला. त्याचबरोबर बस स्थानकातील रिक्षा स्टँडला भेट देऊन तेथील रिक्षा चालकांशी संवाद साधला. बस स्थानक परिसरामध्ये स्वच्छता राखण्याबरोबरच इतर सोयी सुविधा पुरवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. रिक्षा स्टँड असोसिएशनच्या वतीने आपल्याला येणाऱ्या समस्या आमदारांसमोर मांडल्या. रिक्षा उभ्या करण्यावरून पोलीस आणि रिक्षावाल्यांमध्ये होणाऱ्या वादाबाबतही चर्चा करण्यात आली.
यावेळी पोलीस, रहदारी पोलीस, महानगरपालिका तसेच इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तिसरे रेल्वे गेट उड्डाणपुलावरील रस्त्यावर खड्डे पडल्याने सर्व स्तरातून प्रशासनावर टीका झाल्यानंतर आता दुरुस्तीच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. बुधवारी सकाळपासून खचलेला रस्ता खणून त्या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आले. यामुळे उड्डाणपुलावरील वाहतूक वळवण्यात आली होती. वाहतूक दुसरे रेल्वे गेट मार्गे वळवल्याने वाहतुकीची कोंडी होत होती. पावसाळ्याच्या दिवसात तिसरे रेल्वे गेट उड्डाणपुलावर अनेक ठिकाणी खड्डे पडले. बेळगावच्या नागरिकांनी बराच विरोध दर्शवल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करण्यात आली. परंतु मागील 8 दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे पुन्हा एकदा उड्डाणपुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. बुधवारपासून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे तालुक्यातील पोसवून आलेली भात पिके आडवी झाली आहेत. यामुळे बळीराजा संकटात सापडलाय. ऐन भात पोसवणीच्या हंगामातच मुसळधार पाऊस होत असल्यामुळे भात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. यंदा तालुक्यात मान्सून काळामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामुळे पेरणी करण्यामध्ये आलेल्या भात पिकांचं नुकसान झालं. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. मोठा पाऊस झाल्यामुळे नदी नाल्यांना पूर आला. यामुळे शेत शिवारामध्ये पाणी साचले होते. काही शेतकऱ्यांनी भात रोप लागवड केली होती. या भात रोप लागवडीमध्ये पाणी साचल्यामुळे भात रोपे कुजून गेली. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी पुन्हा भात रोप लागवड केली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.